मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणारे आपण गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळावा अशी अपेक्षा ठेवून गुंतवणूक करत असतो. त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये हे अपडेट राहावं लागेल. आजूबाजूला आपल्या काय घटना घडत आहेत, कोणत्या घोषणा होत आहेत, कोणत्या योजना येत आहेत, याविषयी आपण जर अपडेट राहिलं तर आपला मिळणारा जो परतावा आहे तो आपण जास्तीत जास्त वाढवून आपण भरपूर पैसा मिळवू शकतो. अशीच एक घोषणा आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. ती घोषणा काय आहे आपण बघूया. PM सोलार रूफटॉप सबसिडी योजना आहे 2024ची. ह्या योजनेमध्ये भारत सरकारचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय घराच्या छतावर सौर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी ग्रीड कनेक्टेड रूफटॉप सोलर स्कीम फेज 2 लागू करत आहे. या योजनेअंतर्गत मंत्रालय पहिल्या 3 kVसाठी 40% व 10 kVसाठी 20% सबसिडी देत आहे. आणि ही योजना कधीपर्यंत चालू राहणार आहे तर ही योजना सबसिडी 31 मार्च 2026 पर्यंत चालू राहणार आहे. तर यामुळे सोलारमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्याला फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर ग्रीन एनर्जीमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनाही फायदा मिळू शकतो. अजून त्याचबरोबर वायर आणि केबलच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना पण फायदा मिळू शकतो. तर आपण जर अपडेट राहिलं आणि या कंपन्यामध्ये सध्याच जर गुंतवणूक आपण थोडी करून ठेवली तर आपला पैसा हा बनू शकतो. कारण सरकारचा फोकस ग्रीन एनर्जीवर आहे. त्यामुळं ह्या कंपन्याचे प्रॉफिट झपाट्यानं वाढणार आहेत. यांचं काम आणि प्रॉफिट जर वाढलं तर शेअर पण कधीही प्रॉफिटलाच फॉलो करतो. शेअरची किंमत जी आहे प्रॉफिटला फॉलो करत असते. त्यामुळं आपलाही पैसा त्याच्यामध्ये वाढू शकतो. तर आपल्या भारतामध्ये लिस्ट झालेल्या ज्या सोलारमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ग्रीन एनर्जीवर काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याची मी लिस्ट काढलेली आहे. तुम्ही लिस्ट बघा. ही त्या कंपनीची लिस्ट आहे. आणि ह्या कंपन्यातून ज्या कंपन्याचे मार्केट कॅप हे जास्त आहे त्या कंपन्या मी आज निवडलेल्या नाहीत. म्हणजे आज मी फक्त 3 कंपन्यांवर सांगणार आहे. त्या तिन्ही कंपन्या त्यांचं मार्केट कॅप 400च्या खाली आहे. तर ज्या कंपनीचं मार्केट कॅप हे कमी आहे त्या कंपन्या खऱ्या म्हणजे पेनी स्टॉक असतात. 1 रुपया किंवा 2 रुपया किंमत असलेल्या कंपन्या ज्या आहेत त्या पेनी स्टॉक नसतात. त्यांचं मार्केट कॅप आपण जर पाहिलं तर खूप जास्त असू शकते. तर त्या कंपन्यापेक्षा ज्या कंपन्याचं मार्केट कॅप हे कमी आहे आणि त्याचा स्टॉकची किंमत काही असेल, 50 असेल, 100 असेल, 200 असेल, 500 असेल, त्या कंपन्यामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपला पैसा हा बनू शकतो. आणि ह्या कंपन्या मी ज्या दाखवणार आहे त्याचे फंडामेंटल सगळे चांगले आहेत आणि मी त्या निवडून आज तुमच्या पुढे आणलेले आहेत. तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत या सगळ्या कंपन्याचे मी नावं वाचलेली नाहीत. तुम्ही थांबवून व्हिडिओ हे नावं बघू शकता. ह्या सगळ्या कंपन्याचे हे सगळ्या कंपन्या सोलारमध्ये काम करतात. तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी मी निवडलेली आहे जी आताच स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झालेली आहे. त्या कंपनीचं नाव आहे ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलार इंडिया. तर ही कंपनी काय करते तर रेसिडेन्शियल, ॲग्रिकल्चरल आणि कमर्शियल या तिन्ही ठिकाणी सोलार बसवण्याचं ही कंपनी काम करते. तर ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघा तुम्ही. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं फक्त 370 करोड आपल्याला मार्केट कॅप पाहायला मिळेल. PE 111 आहे. आता ह्या कंपन्याच्या सगळ्या कंपन्या ह्या खूप वर चाललेल्या आहेत आणि यांचे PE आपल्याला जास्तच पाहायला मिळत आहेत. तर ह्या कंपनीचं ROC व ROE बघा. कंपनी छोटी असूनही ह्या कंपनीचं ROC व ROE जर पाहिलं तर ROC 33 व ROE 26 आपल्याला पाहायला मिळत आहे. फेस व्हॅल्यू जर पाहिली तर फेस व्हॅल्यू तुम्ही बघू शकता इथं 10 आहे. म्हणजे पुढे जर स्टॉक स्प्लिट झाला तर त्याचाही फायदा आपल्याला मिळू शकतो. ह्या कंपनीची सेल्स बघा. नवीन लिस्ट झालेली आहे. जास्त डाटा तर नाही आहे पण मार्च 21 पासून दाखवलेला आहे. 74 करोड आहेत, 98 करोड आहेत आणि आता ह्या मार्च 23 94 करोड आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटी कंपनी आहे त्यामुळे गुंतवणूक आपल्याला जास्त करायची नाही. आपण 5-10 हजार रुपये किंवा आपल्या क्षमतेप्रमाणे ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. नेट प्रॉफिट बघूया. नेट प्रॉफिट पाहिलं तर 1 करोड 80 लाख
2,70,00,000, 3,33,00,000. आता ह्या टक्क्यामध्ये जर पाहिलं तर प्रॉफिट हे झपाट्यानं वाढलेलं आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर पुढं जास्त डाटा उपलब्ध नाही आहे, त्यामुळं सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं काही दिसत नाही आहे. पण कंपनीचे प्रॉफिट चांगले वाढलेले आहेत, त्यामुळे ही कंपनी पुढं परतावा चांगला देऊ शकते अशी अपेक्षा करायला हरकत नाही. वन डेचा चार्ट आहे, तुम्ही इथं बघू शकता. इथं वन डे लिहिलेला आहे. वन डेचा चार्ट आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस झाले. उद्या 7वा दिवस असेल. आणि कंपनी लिस्ट झाल्यापासून 140ला तुम्ही लिस्ट झालेली इथं बघू शकता. लिस्ट झाल्यापासून ही कंपनी कंटिन्यू वर गेलेली आहे. अपर सर्किटमध्ये आहे. 187 रुपये 50 पैशावर ही कंपनी चालत आहे. सध्या तरी असं कोणतंही वाटत नाही की आता गुंतवणूक करावी, पण ज्यावेळेस करेक्शन येईल त्यावेळेस हे कंपनीमध्ये गुंतवणूक करायला चांगली कंपनी आहे. तुम्ही तुमच्या वॉच लिस्टमध्ये ही कंपनी ठेवू शकता. पुढची कंपनी आहे आहा सोलार टेक्नॉलॉजी. ही कंपनी पण सोलार ह्याच्यामध्ये काम करते. तुम्ही इथं बघू शकता. या कंपनीचं मार्केट कॅप हिचं मार्केट कॅप तर 118 करोड फक्त आहे. त्यामुळे मी पेनी स्टॉक म्हणतो यांना. हे फंडामेंटल चांगले असल्यामुळे हे पेनी स्टॉक आपण ठेवायला हरकत नाही. स्टॉकचा पी 73 आपल्याला पाहायला मिळते. तिचा 111 होता, हिचा थोडा कमी आहे. 73 पी आपल्याला पाहायला मिळते. ROC व ROE पाहिले तर ROC चांगले आहेत, 58 आहेत. ROE 65 आहे. कंपनी त्या कंपनीपेक्षाही छोटी असून हिचे आपले ROC व ROE आपल्याला चांगले पाहायला मिळतात. आणि फेस व्हॅल्यू पाहिली तर 10, म्हणजे स्टॉक स्प्लिटचा फायदा आपल्याला मिळू शकतो. आणि ही कंपनी कर्जमुक्त आहे. आता एक तर छोटी कंपनी आहे, इथं तुम्ही बघू शकता. एक तर छोटी कंपनी आहे, त्याच्यातही कर्जमुक्त आहे. आणि ROC ROE हिचे चांगली आहेत. त्यामुळे ही पेनी स्टॉकमध्ये असे जर स्टॉक आपण निवडले तर आपला फायदा होऊ शकतो. 1 रुपया किंवा 2 रुपयाचे स्टॉक निवडण्यापेक्षा हे चांगले आहेत. हिचे सेल्स बघा. सेल्स 2018ला तर काही नव्हतेच. 19ला 0.18, त्याच्यानंतर 1.29, 1.88, 17.30, मार्च 23ला 20.87. म्हणजे सेल्स आपल्याला कंटिन्यू वाढलेले ह्या कंपनीमध्ये दिसत आहेत. पुढं बघूया. नेट प्रॉफिट बघा. नेट प्रॉफिट आपल्याला इथं मायनस आहे. त्याच्यानंतर 1 लाख, 2 लाख, 8 लाख, 79 लाख, 1,60,00,000. म्हणजे आता ह्या कंपनीचे जे प्रॉफिट जर पाहिले ना, 1 लाखाहून 2 लाख झाले म्हणजे प्रॉफिट डबल झालेले आहेत. आणि 2 लाखाहून 8 लाख झाले म्हणजे प्रॉफिट हे 4 पट झालेले आहेत. 8 लाखाहून 80 लाख झाले, 10 पट वाढले. आणि आता 80 लाखाहून 1,60,00,000 झालेत, म्हणजे पुन्हा प्रॉफिट डबल झालेले आहेत. तर अशी जी कंपनी असते, छोटी कंपनी, अशी जर प्रॉफिट दाखवत असेल तर शेअर प्राईजही तशीच वाढते. इथं तुम्ही बघू शकता. सेल्स ग्रोथ जर पाहिली आपण तर सेल्स ग्रोथ 3 वर्षाची 153% आहे. प्रॉफिट ग्रोथ 5 वर्षाची 177%, आणि 3 वर्षाचे 331%. जे आपण प्रॉफिट वाढलेलं बघितलं होतं तेच आपल्याला इथं दिसत आहे. त्यामुळे आता स्टॉक प्राईस CAGR इथं निश्चितच चांगले येणार आहेत. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी एकदम छान कंपनी वाटते. हिचा चार्ट बघा तुम्ही. ही लिस्ट झाली जवळपास जून जुलैपासून. चार्ट हा विकली चार्ट आहे, तुम्ही इथं बघू शकता. विकली चार्ट आहे आणि जुलैपासून ही कंपनी लिस्ट झालेली दिसत आहे. इथं तुम्ही बघू शकता. इथं जवळपास जुलै आहे, नंतर हे ऑगस्ट आहे. आणि वर गेली होती जवळपास 450 पर्यंत. ही 450 पर्यंत वर गेली होती. इथं पुन्हा खाली आली आणि इथला सपोर्ट तिनं घेतलेला आहे. आणि आता वर जाऊन 382 वर सध्या ही कंपनी चालत आहे. त्यामुळे ही कंपनी सोलारमध्ये काम करते. तर ही कंपनीमध्ये आपण थोडीफार गुंतवणूक करू शकतो. तुम्ही अभ्यास करून वॉच लिस्टमध्ये ठेवू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. त्याच्यानंतर सन गार्नियर एनर्जीज ही कंपनी आहे. ह्या कंपनीमध्ये इथं ही काय करते बघा. सोलार इन्व्हर्टर, ऑनलाईन UPS सिस्टीम, EV चार्जर्स आणि LED ॲसिड बॅटरीज. म्हणजे ही कंपनी आपल्या लक्षात येईल की EVमध्ये बी ही काम करते आणि बॅटरीमध्येही काम करत आहे, UPS सिस्टममध्ये काम करत आहे आणि सोलारमध्ये बी काम करत आहे. त्यामुळे ह्या कंपनीचा
आपल्याला पोर्टफोलिओ हा विभागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हिचं मार्केट कॅप बघा, हिचं मार्केट कॅप तर सगळ्यापेक्षा आता कमी आहे. हिचं मार्केट कॅप आतापर्यंत आपण जी मागची कंपनी पाहिली त्याच्यापेक्षा ही 65 करोडची फक्त कंपनी आहे. खूप छोटी कंपनी आहे. P81 चालू आहे. तर ह्या कंपन्याला आपण पेनी स्टॉक म्हणतो. हिचं ROC ROE बघा, पेनी स्टॉकचे ROC ROE आपल्याला असे पाहायला मिळत नाहीत. तर हिचे ROC ROE बघा तुम्ही 26 आहेत आणि 31 आहेत. त्याच्यानंतर सेल्स ह्या कंपनीचे बघूया. सेल्स पाहिले तर मार्च 2020ला 4.36, त्याच्यानंतर मार्च 21ला 5.31, 7.94, 17.32 आणि 16 ह्या 2 क्वार्टरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या कंपनीचे सेल्स एकदम छान आहेत. नेट प्रॉफिट बघू, सेल्स चांगले आहेत म्हणल्यावर नेट प्रॉफिटही चांगले यायलाच पाहिजे. 3 लाख होते, 16 लाख झाले, 58 लाख झाले, 74 लाख झाले, आता 80 लाख ह्या 2 क्वार्टरचे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. त्यामुळं नेट प्रॉफिटही या कंपनीचं चांगलं आहे. त्याच्यानंतर पुढं बघूया. पुढं नेट प्रॉफिट, सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं नवीन लिस्ट झालेली ही पण कंपनी आहे. इथं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं आपल्याला स्टॉक CAGR हे इथं आपल्याला चांगले मिळतीलच. बघूया हिचा चार्ट. हिचा चार्ट पाहिला तर चार्ट हा वन डेचा चार्ट आहे. तुम्ही इथं बघू शकता वन डेचा चार्ट आहे आणि ही सप्टेंबरच्या सुरुवातीला ही कंपनी लिस्ट झालेली आहे, ऑगस्टच्या शेवटी. तुम्ही इथं बघू शकता, इथं सप्टेंबर आहे. तर ही कंपनीवर 270 पर्यंत एकदा गेली होती. इथं बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुन्हा इथं खाली आली आपल्याला इथं सपोर्ट घेतला आहे तिनं आणि इथून पुन्हा ती आता वर गेलेली आहे. 280 तिची प्राईस आपल्याला चालू आहे. मागच्या 3 दिवसामध्ये 1, 2 आणि 3 दिवसात अपर सर्किट या कंपनीला लागलेलं आहे. म्हणजे 26 जानेवारीला जी घोषणा केली त्या घोषणेनंतर ही कंपनी कंटिन्यू, त्या आधीच घोषणेच्या आधीपासून ही कंपनी कंटिन्यू अपर सर्किटमध्ये चालू आहे. ह्या कंपनीमध्ये सुद्धा गुंतवणूक करायची असेल तर ही कंपनीसुद्धा गुंतवणुकीला चांगली आहे. तुम्ही अभ्यास करून ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. कंपन्या छोट्या आहेत त्यामुळे गुंतवणूक ही छोटी असली पाहिजे आणि तुम्ही अभ्यास करून या कंपनीवर गुंतवणूक करू शकता. कारण हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. आणि तुम्ही हा अभ्यास करून ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे किंवा नाही पाहिजे हा तुमचा निर्णय असेल. तो निर्णय तुम्ही घ्यावा. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.